मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अनालायझर. मराठा आरक्षणाची धग वाढत असताना अत्यंत गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि संवेदनशील मनानं मी आज आपल्या समोर आलो आहे. सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे या मताचा पुन्हा एकदा पुनरुच्चार मी करतोय. ज्याला ज्याला आपला समाज घटक मागासवर्गीय आहे असं वाटतं, ज्याच्यावर अन्याय झाला आहे असं वाटतं, त्या प्रत्येकाला ती संधी मिळायला हवी या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे उगाच काय करायचंय मराठ्यांना आरक्षण या भानगडीत मी पडणार नाही. हा ठीक आहे, मराठा समाजाला राजकीय आरक्षण नक्कीच नको, पण शैक्षणिक आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण मात्र दिलं जावं या मताचा मी आहे आणि त्यासाठी या मागणीला माझा व्यक्तिगत पाठिंबा देखील आहेच. हे बोलावं यासाठी लागतंय की जेव्हा मी बोलू लागतो तेव्हा माझं आडनाव काढून तुम्ही विरोधक आहात असं बोललं जातं म्हणून. बस, पण या आंदोलनाच्या निमित्ताने जे काही घडतंय त्यातून जात, धर्म, वेगवेगळ्या विभागातील समान जाती यांच्यामध्ये वाद लागण्याची शक्यता आहे. वातावरण गढूळ होण्याची, खराब होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातली कुणबी आणि मराठा या जातीमध्ये वाद होऊ लागलाय. म्हणजे ज्यांचं मूळ एक आहे. खरं तर शाहू महाराजांच्या दप्तरी देखील मराठ्यांचा उल्लेख कुणबी मराठा, कुळंबी मराठा असाच आहे. तो कागदही वाटल्यास मी तुम्हाला दाखवतो, ज्यात तुम्हाला दिसेल. निजामाच्या दप्तरी ज्याची नोंद कुणबी आहे अशांना सर्टिफिकेट देणं असं म्हणताना आंदोलनाचे पुरस्कर्ते, मागणी करणारे जरांगे ज्यांनी स्वतःला 96 कुळी म्हणून घ्यायचं आहे त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढू नये असं विधान करून टाकले. मुळात 96 कुळी आणि कुणबी असा एक नवा वाद या निमित्ताने का पेटवला जातोय हा माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे. मराठा आहे आणि मी नेहमी म्हणतो मराठा ही जात गावगाडा सांभाळणारी आहे, गावगाडा चालविणारी आहे आणि त्याच मराठा पाटलांच्या आधारावर गाव स्वतःला सुरक्षित करतो. मी अनेक उदाहरणं याआधी देखील दिलेली आहेत. हा 96 कुळी समाज विरुद्ध कुणबी असा एक संघर्ष निर्माण करून त्यात एक दरी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली. ती होऊ नये एवढीच अपेक्षा आहे. आंदोलन करते, उपोषण करते यांनी जराशी काळजी घेणं आवश्यक आहे की या वादातून एक नवाच सामाजिक संघर्ष आपल्या वाट्याला येणार आहे का. त्याच्यापेक्षा पृथ्वीराज चव्हाणांचं कालचं वाक्य, तुम्ही फक्त मराठवाड्याचा विचार करताय, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजानं काय गुन्हा केला होता, काय घोडं मारलं होतं, असं वाक्य पृथ्वीराज चव्हाणांनी बोलून टाकलं. आणि त्याला अपोज म्हणून, त्याला उत्तर म्हणून जरांगेनी काही बाई विधानं करून टाकली. जे जरांगे आता यांच्याकडून हात झटकून टाकतात, टोपेंच्याकडून पृथ्वीराज चव्हाणांना प्रत्युत्तर देतात. त्यांच्याच कार्यक्रमात शरद पवारांची फजिती केली जाते. ते देवेंद्र फडणवीसांच्या विषयी आरे तुरे बोलतात. ते एकनाथ शिंदेचा धिक्कार करतात. ते अजून कुणाला काय बोलतात. म्हणजे ठीक आहे ना, म्हणजे हे मान्य आहे की तुम्ही आंदोलन करताय, पण समाजातल्या वर्षानुवर्षाची मेहनत असलेल्या, शक्तिशाली असलेल्या माणसांच्या विषयात आपण ही जबाबदारीनं बोलायला हवं. म्हणजे कोणी उगाच नेता झालेलं नाहीये. धोरणांवरती जरूर टीका करूया, पण व्यक्तिगत नको. मी तुम्हाला टीव्ही घेऊन देऊ का, टीव्ही दिसत नाही का, असं जरांगेने पृथ्वीराज चव्हाणांना सुचवलं. मुद्दा संवेदनशील आहे ना, मुद्दा संवेदनशील आहे. लगेच लोक भडकतील, लगेच लोक चिडतील, म्हणून प्रत्येकाला नमतं घ्यावं लागतंय. जेव्हा समूह सोबत असतो आणि समूहाची झुंड होते तेव्हा असं नमतं घेण्याची आणि खरं न बोलण्याची पद्धत रूढ होते. मग फक्त बरं बोलण्याची पद्धत रूढ होते, बरं बोलण्याची. आणि जेव्हा झुंडींच्या समोर लोक बरं बोलू लागतात, खरं टाळू लागतात, तेव्हा धोका होतो हे लक्षात ठेवा. जरांगे एक लढवय्ये आहेत हे नक्की आहे. जरांगेंच्या भावना शुद्ध आहेत हे नक्की आहे. त्यांना मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे हे नक्की आहे. पण म्हणून ते सगळ्यांच्या पुढे गेलेत आणि त्यांचं ज्ञान सगळ्यांच्या पलीकडचं आहे, हे जरा अवघडच आहे. मला कल्पना आहे हे मी बोलल्यानंतर माझ्यावर काय काय प्रतिक्रिया येतील, कल्पना आहे मला. तरीही मी सांगतोय,
समाजातल्या ज्ञानी, धुरीण, हुशार माणसांच्या पेक्षा केवळ समूह आपल्या सोबत आहे म्हणून आपल्याला जास्त कळतं असा दावा कोणी करू लागलं आणि हट्ट करू लागलं, हा हट्ट दुराग्रहामध्ये परावर्तित होऊ लागला की समाजामध्ये संघर्ष होण्याचा धोका निर्माण होतो. आणि तोच धोका मला महाराष्ट्रात दिसतोय. कुणबी विरुद्ध मराठा 96 कुळी, ओबीसी विरुद्ध मराठा असाही संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. जर कुणबी जातीचे सरसकट प्रमाणपत्र मराठा समाजाला दिली गेली आणि मराठा समाजाचा समावेश कुणबीमध्ये झाल्यामुळे तो ओबीसीच झाला, तर ओबीसीच्या आधीच 50% संख्या असलेल्या ओबीसींच्या मध्ये परत कुणबी मराठ्यांचा समावेश होईल आणि आपल्याच आरक्षणावर गदा येईल, आपल्या संधी हातच्या जातील अशी भीती ओबीसीला वाटण्याची जास्त शक्यता आहे. जास्त शक्यता काय, भीती काय हे होणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या मनामध्ये एक राग येऊ शकतो आणि तो राग पुन्हा आंदोलनाच्या विरोधाच्या मागणीमधून बाहेर पडू शकतो आणि महाराष्ट्रात हे जातीय समूहाच्या संघर्षाचं कारण होऊ शकतं. जितका स्नेहभाव महाराष्ट्रातील म्हणून मराठा समाजांच्या बाबत आपण ठेवायला हवा, तितका स्नेहभाव ओबीसीच्या बाबत देखील ठेवायला हवा. म्हणजे कुणबी मराठा, 96 कुळी, अजून कोणते कुळी हा वेगळा, पश्चिम महाराष्ट्रातले मराठा, मराठवाड्यातले मराठा हा संघर्ष वेगळा, ओबीसी अधिक मराठा हा संघर्ष वेगळा. आणि या सगळ्यांच्याकडून देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून सरसकट ब्राह्मण जातीला ठोकण्याचा एक प्रकार सुरू होतो आहे, हा संघर्ष वेगळा. या सगळ्या संघर्षात या झुंडीच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून, खरं तर या समूहाला झुंड म्हणतानाही मला जरासं जड जात आहे, या झुंडीच्या एकत्रीकरणाच्या माध्यमातून जर हा संघर्ष पेटणार असेल आणि जातीच एकमेकाच्या विरोधात उभं राहणार असतील तर महाराष्ट्राच्या पुरोगामीपणाचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आरक्षणाच्या 4-2 जागांच्या करता संपूर्ण महाराष्ट्र असुरक्षित, अशांत होणार असेल तर हे महाराष्ट्रासमोरचं एक भयंकर चित्र असेल, हे लक्षात घ्या. म्हणून माझी जरांगेंनाच विनंती आहे, जरा सबुरीनं घ्या, खरंच सबुरीनं घ्या. कारण जे मागताय ते देता येईल का, आणि मिळालं तर ज्यांच्यात आपण सहभागी झालो आहोत त्यांचंही नुकसान होणार आहे, प्लस मराठा समाजाच्या वाट्यालाही काय येणार आहे याचा विचार करण्याची गरज आहे. तो जरांगे नक्कीच करतील अशी अपेक्षा आहे, कारण ते सगळ्यांना गप्प बसवतायत, त्यांच्या पाठीमागे जाण्याचं आव्हान करतायत. तर त्यांना माझी विनंती आहे की समाज, सकल समाज तुमच्या सोबत यायला तयार आहे, पण एवढंच आहे की आपण याबाबत गांभीर्यानं विचार करावा आणि ज्ञानी माणसांची मतं देखील लक्षात घ्यावी. नमस्कार.